हॅलो. तर आज आपण तुम्हाला कसला कसला भात, टोमॅटो भात माहिती असेल, मसाले भात माहिती असेल, अजून कसला भात माहिती असेल, शेवगा भात माहिती आहे का? तर आज आपण शेवगा भात करायला शिकणार आहोत. तो आमच्याकडे म्हणजे शेवगा खूप आवडतो, मसाला शेवगा खूप आवडतो, म्हणून म्हटलं आता शेवगा भात करून बघूया. तर तो आवडला होता आणि ती रेसिपी मी करत असते सतत सतत. तर ती आज मी तुम्हाला दाखवते. चला साहित्य बघूया आपण शेवगा भाताचं. ह्या 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, 1 कांदा चिरून घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात, उभ्या उभ्या चिरून घेतल्यात जेणेकरून काढता येतील परत, आणि 1 टोमॅटो होता, त्याच्यातला पाऊण टोमॅटो घेतलाय, तो पण पाण्याने स्वच्छ करून घेतला, म्हणजे त्याच्या बिया काढून घेतल्यात आणि नंतरच तो घेतलाय. नंतर इथं 1 अर्धी वाटी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्या निम्मा आलं. नंतर मसालेमध्ये जिरा 1 चमचा आणि हे दालचिनी आहे, 4 मिरे आणि 2 लवंगा घेतल्यात. तर या सगळ्याचं आपण वाटण करायचे, म्हणजे हे बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून. याच्यात मिरची नाही टाकायची. इथे मी भात घेतलाय मोठा, ह्याचा बिर्याणी राईस घेतलाय 2 वाट्या, छोट्या 2 वाट्या, आणि अर्धी वाटी, अर्धीपेक्षा कमी पाऊण वाटी तुरची डाळ घेतली आहे. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता, नाही घेतली तरी चालू शकेल. आणि तांदूळ तुम्ही कोणताही खिचडीचा किंवा इंद्रायणी जरी वापरला तरी चालतो, काही हरकत नाही. मित्रांनो, हे वाटण करून घेतले आपण, फार बारीक केलं नाहीये. टेबलस्पून एवढं तेल घेतलंय, म्हणजे 1 मोठा चमचा. आता याच्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. कांदा घालतोय आपण, असा कांदा जरा सुट्टा करून घेतला सगळा, आणि मग याच्यात आपण मिरची आणि शेंग घालणार आहोत शेवग्याची. आता मिरची घालून जरा कांदाचा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम जरा मोठी केली आहे मी. कांदा छान गुलाबीसर झालाय आणि मिरची पण चांगली परतली गेली आहे. आता याच्यात शेवग्याची शेंग घालते मी, आणि हे जे वाटण आपण करून घेतलेलं ते. टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे छान परतून घेतलंय मसाल्यामध्ये. शेंग, त्याला कलर किती छान आलाय बघा, मी काहीच घातलं नाहीये त्याला. तर आता याच्यामध्ये हळद घालूयात आपण, 1 छोटा चमचा हळद, आणि 1 छोटा चमचा तिखट घालते. नाही घातलं तरी चालेल, कारण आपण त्याच्यात मिरची घातली आहे. आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. टोमॅटो ॲड केले याच्यामध्ये, हे मिक्स करून घेऊयात आता. मित्रांनो, आता याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घातली, आणि आपण हे मीठ पण घातले चवीनुसार. आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचंय. हे आपण छान असं मिक्स करून घेतलंय, आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचंय. आता आपल्याला 5 वाट्या पाणी याच्यात घालावं लागणार आहे, कारण डाळ पण आहे ना त्याच्यामुळे. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतले, 5 वाट्या गरम पाणी घेतलेलं ॲड करून. आता याला कुकरची शिट्टी लावणार आहोत आपण, झाकण लावणार आहेत आणि 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहोत.
तर हा असा आपला शेवगा भात झालेला आहे मित्रांनो, या खायला. मग कसा झालाय भात? खरं खरं शिव कसा झालाय? खाल्लाच नाही. खा. खरंच छान झाला. खरंच छान छान झालंय छान झालं. मित्रांनो, शेवगा भात आपला झालेला आहे. करून बघा आणि सांगा कसं वाटतंय ते. बाय बाय.